दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. आज भारतीय सौर दिनांक 4 पौष 1945, 25/12/2023. आज आपल्या शब्द दिगंबर या मालिकेचा 7वा भाग. आज गाणगापूर या दत्तस्थानावर दत्त जयंती आहे. त्यामुळे आज आपण दत्ताचे जन्मस्थान दत्त शिखर या संदर्भातली माहिती घेणार आहोत. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर नावाचे गाव आहे. या गावाच्या शेजारीच असलेल्या शिखरावर श्री रेणुका देवीचे स्थान असून तेथूनच जवळ असलेल्या दुसऱ्या शिखरावर श्री दत्तांचा जन्म झाला. त्यामुळे माहूरगडाप्रमाणे हे दत्त क्षेत्र प्रसिद्ध आहे. उंच पर्वतावर दत्तात्रेयाचे सुंदर मंदिर आहे. दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय या 2 शब्दाने तयार झालेला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री अत्री ऋषींचा आश्रम वृक्ष नावाचा पर्वत, आत्ताचा सातपुडा नावाचा पर्वत व विंध्या नावाच्या नदीच्या आत्ताची विदर्भातील वर्धा नावाची नदी काठावर आश्रम आहे. श्री क्षेत्र माहूर जवळ तालुका कलम जवळ श्री क्षेत्र निरंजन माहूर हे स्थान आहे. या ठिकाणी अत्री ऋषीचा आश्रम आहे. या ठिकाणाचे मूळ मंदिर मुकुंद भारतीयांनी इसवी सन 1219 मध्ये बांधले आहे. तिथे दत्ताची मोठी मूर्ती आहे. दत्तोपासक दासोपंत यांनी येथे एक तपोवन जास्त वास्तव्य केले व तिथेच तपसाधना केली. माहूर हे महानुभव संप्रदायाचे प्रमुख क्षेत्र आहे. दत्तात्रेय या संप्रदायाचे मूळ आहे असे मानतात. या क्षेत्रास श्री दत्तात्रेयाचे विश्रांती स्थान सुद्धा म्हणतात. दत्तस्थानापासूनच खालच्या बाजूस सर्व तीर्थ आहे. जवळच अमृतकुंड असून तिथे परशुराम दत्तात्रेयांची भेट झाल्याचे सांगितले जाते. माता रेणुकाच्या शिखरावरून पूर्वेकडे 2-3 मैलावर दत्त शिखर आहे. येथील दत्त मंदिर प्राचीन असून जुन्या बांधणीचे आहे. श्री दत्तांचे मुखदर्शन एका खोल अशा अंधाऱ्या खोलीतून केले जाते. या अंधाऱ्या खोलीतच दत्तांच्या पादुका व शिवलिंग आहे. मंदिरात सती अनुसूया, विठ्ठल रुक्माई या देवी देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारात श्री लक्ष्मीनारायणाचे मंदिर असून त्याच्या बाजूला दत्तांचे धुनी घर आहे. अशी 2 मंदिरे तिथे आहेत. धुनीतील दत्तांचे भस्म प्रासादिक मानले जाते. दत्त शिखरापासून 1 मैल अंतरावर सती अनुसूया मातेचे शिखर आहे व तिथेच श्री दत्तात्रेयाचा अवतार झाला असे म्हणतात. रेणुका मातेचे दर्शन घेणारे भक्त व भाविकगण श्री दत्तात्रेयाचे दर्शन घेतातच. श्री दत्तात्रेय अवतार हा निर्गुण आणि निराकार असला तरी श्री दत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्ती प्रधान आहे. दत्त जयंतीचे महत्व. दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभाव उपासना केल्यास दत्त तत्वाचा लाभ जास्त मिळतो. या उत्सवापूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण केले जाते. यालाच गुरुचरित्र सप्ताह म्हणतात. या दिवशी दत्त मंदिर वा घरी दत्तगुरूंची पूजा, धूप दीप आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही दत्त क्षेत्रात उत्सवाला फार महत्त्व आहे. औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर या दत्त क्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत. परत पुढच्या वर्षी भेटूयात. आजपर्यंत आपण मला दिलेली साथ, प्रेम पुढच्या वर्षी मिळेल अशी मला आशा आहे. अत्रिनंदना जय गोविंदा दत्तात्रेया परमानंदा. अत्रिनंदना जय गोविंदा दत्तात्रेया परमानंदा.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.